नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस हब या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत 2026मध्ये म्हणजे 26 एप्रिल 2026 रोजीचा स्कॉलरशिपचा जो पेपर आहे त्यामध्ये मॅथमॅटिक्स या सब्जेक्टवर जे क्वेश्चन आलेले आहे ते आपण एक्सप्लेनेशन सहित बघत आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन बघितले. चला आता मग त्यापुढचे क्वेश्चन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया. 37 नंबरचा क्वेश्चन बघा. द एरिया ऑफ रेक्टँगल अँड अ स्क्वेअर इज सेम अँड इज 64 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 60 सेंटीमीटर, what will be its breadth? तर इथे काय विचारलं आपल्याला, एक आयत आणि एक चौरस म्हणजे स्क्वेअर, एक रेक्टँगल आणि स्क्वेअर याचं क्षेत्रफळ काय आहे ते सेम आहे आणि ते किती आहे, क्षेत्रफळ किती दिला इथे, एरिया किती आहे 64 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. तर आता इथे काय विचारलं आहे, हा काय झाला आपलं एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. आणि आता काय आपल्याला इथे एरिया ऑफ रेक्टँगल दिला आहे, त्याच्यानंतर काय दिलं, इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 16 सेंटीमीटर, म्हणजे लेंथ पण दिलेली आहे. लेंथ किती आहे तर 16 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट विल बी इट्स ब्रीथ. तर आपल्याला हे रेक्टँगलची काय काढायची आहे तर ब्रीथ काढायची आहे. ठीक आहे. तर आपल्याला रेक्टँगलचा एरिया दिला आहे, लेंथ दिली आहे आणि ब्रीथ जर काढायचा आहे तिथे आपल्याला रेक्टँगलचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करता येईल. तर फॉर्म्युला काय आहे ते बघा. तर फॉर्म्युला आहे द एरिया ऑफ रेक्टँगल is equal to length into breadth. हा सोपा फॉर्म्युला आहे. हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. मग आता टाका याच्या किमती याच्यामध्ये. एरिया ऑफ रेक्टँगल किती दिला आहे आपल्याला 64. ठीक आहे. आणि लेंथ किती दिली आहे तर 16 सेंटीमीटर आणि ब्रीथ काय आहे तर ब्रीथ आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, ब्रीथ काढायची म्हणजे रुंदी आपल्याला काढायची आहे. तर मग आता याला सॉल्व्ह करा. 64 डिवायडेड बाय काय होईल 16 इज इक्वल टू ब्रीथ. 16 4 जा 64. सरळ सरळ इथे भाग जातोय म्हणजे ब्रीथ काय येईल 4 सेंटीमीटर काय असेल याची ब्रीथ असेल. ठीक आहे. मग 4 बघा आहे का ऑप्शनला, इथे बघा सेकंड नंबरचा ऑप्शन 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर इज अ करेक्ट आन्सर. 39 नंबरचा क्वेश्चन बघा. सूरज डिवायडेड 96 बाय 16 इन्स्टेड ऑफ 6, देन बाय हाऊ मच इज हिज डिव्हिजन रॉंग. म्हणजे सूरजने 96ला 6ने भागायचं होतं, त्याच्या जागी काय केलं 16ने डिवायडेड केलं. ठीक आहे. तर मग आपल्याला विचारलंय की हाऊ मच इज हिज डिव्हिजन रॉंग, म्हणजे त्यांचा भागाकार कितीने चुकलाय. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 96ला 16ने पण डिवायडेड करावं लागेल आणि 6ने पण डिवायडेड करावं लागेल. म्हणजे दोन्ही जे आन्सर येतील त्यातला आपल्याला डिफरन्स बघावं लागेल. ठीक आहे. तर बघूया, सूरजने 96ला 16ने भागले. ठीक आहे, म्हणजे 96 अपॉन 16. ठीक आहे. मग काय येईल याचा आन्सर 16 6 आर 96, म्हणजे याचा क्वेश्चन काय आलेला आहे 6 आलेला आहे. पण हे तर त्यांना मिस्टेक झाली त्याच्याकडून, त्याने 96ला 16ने चुकीने भागलाय. त्याला भागायचं काय होतं, त्याला 6ने डिवायडेड करायचं होतं. म्हणजे मग आपण आता 6ने डिवायडेड करूया 96ला. इथे बघा आपण असं पण करू शकतो भागाकार 96 डिवायडेड बाय 6. 6 1 जा 6, 3 6 6 6 आर
36. आन्सर रिमेनिंग 0. क्वेश्चन काय आला इथे 16. म्हणजे 96ला जर आपण 6ने डिवाइड केलं तर आन्सर काय येते 16. म्हणजे त्याला 6ने डिवाइडेड करायचं होतं तर त्याने काय केलं 16ने केलं. म्हणजे मग याचं जे डिफरन्स आहे ह्या दोन मधला ते काय असेल, तो कितीने चुकला मग बघा 16 मायनस 6 इज इक्वल टू 10. म्हणजे त्याच्याकडून 10ची काय झाली चुकी झाली, म्हणजे त्याचा आन्सर 10ने चुकलं. इथे हेच विचारलं आपल्याला हाऊ मच इज हिज डिव्हिजन रॉंग, तर 10. त्याचा आन्सर 16 यायला पाहिजे होतं, तिथे काय आलं 6 आलं, म्हणजे 10चा डिफरन्स. म्हणजे आन्सर काय येईल 10. सेकंड नंबरचा ऑप्शन बघा 10 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया 14 नंबरचा क्वेश्चन. देअर आर 5,719 elephants in Assam. Meghalaya has 3,965 more elephants than in Assam. Then how many elephants are there in Meghalaya? इथे काय विचारलं आहे की आसाममध्ये किती एलिफंट्स आहेत. बघा आसाममध्ये जे एलिफंट्स आहेत ते आहेत 5,719. आणि नेक्स्ट काय म्हणते की मेघालया हॅज 3,965 मोर एलिफंट्स दॅन इन आसाम. म्हणजे मेघालयाकडे 3,965 जास्त एलिफंट्स आहेत कोणापेक्षा, तर आसामपेक्षा. म्हणजे आसामकडे जर 5,719 असतील तर त्याच्यामध्ये ॲड करा 3,965. म्हणजे एवढे तर आहेच पण एवढे जास्तीचे पण आहेत. तर मग याची टोटल करा, म्हणजे आपल्याला कळेल की मेघालयाकडे एकूण किती आहेत एलिफंट. 9 + 5 14, 6 7 8, 7 + 9 16, 5 + 4 9. म्हणजे तिथे हेच विचारलंय की देन हाऊ मेनी एलिफंट्स आर देअर इन मेघालया. आणि मेघालयाकडे आसाम एवढे तर आहेच पण आसामपेक्षाही 3,965 एलिफंट जे आहेत ते काय एक्स्ट्रा आहेत. म्हणजे मेघालयाजवळ टोटल एलिफंट्स किती आहेत तर 9,684. बघा 9,674 9. फोर्थ ऑप्शन बघा 9,684 एलिफंट्स असतील मेघालयाकडे. ठीक आहे. म्हणजे फोर्थ ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा 41. व्हाईल पर्चेसिंग अ रेफ्रिजरेटर सुहास गेव अ चेक ₹64,389. ठीक आहे. इथे हा नंबर दिला आहे टू द शॉपकीपर. हाऊ विल ही राईट द अमाऊंट इन वर्ड्स ऑन द चेक. म्हणजे इथे दिलेलं आहे की काय सुहासने एका रेफ्रिजरेटरच्या दुकानातून एक रेफ्रिजरेटर विकत घेतला आहे आणि त्या शॉपकीपरला काय केलं आहे, एवढी अमाऊंट, ही जी अमाऊंट दिली आहे ती त्याने तिला दिली आहे. ते त्याला काय करायचं आहे चेकवर, आता त्याला चेक द्यायचा आहे त्याला, तर चेकवर त्याला ती अमाऊंट लिहायची आहे. म्हणजे वर्ड्समध्ये लिहायची आहे. तर तो ती कशी लिहेल, आपण या युनिटमध्ये आपण हे शिकलोच आहोत की वर्डमध्ये कसं लिहायचं ते. त्यासाठी ती अमाऊंट जी आहे इथे लिहून घ्या 64,389. मग आता हे बघा आपण कशी रीड करतो, तर आधी सर्वात आधी याचे जे डिजिट आहेत, जसं हे युनिट हा टेन्स, हा 100, हा 10 हा 1000 आणि हा 10,000. म्हणजे आपल्याला कसं वाचता येईल मग हे 64,389. ठीक आहे. मग बघा ऑप्शन मध्ये आहे का, तर 64,000 इथे बघा सर्व ऑप्शनला 64,000 आहेत. पुढे जाऊया मग 300, इथे पण 3, इथे पण 3, इथे पण 3. ठीक आहे. इथपर्यंत हा जो 800 आहे हा काय होईल कट होईल 300 अँड किती आहे 89.
इथे 70 आहे, 90 आहे, इथे बघा 89. ऑप्शन 3 जे आहे ते करेक्ट लिहिलेलं आहे वर्डमध्ये, जसं 64,389. ठीक आहे, समजलं मग? तर ऑप्शन 3 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया 42 नंबरचा क्वेश्चन. फॉर ट्रॅव्हल शबनम थॉट ऑफ 2 ऑप्शन as airways and railways. The air ticket fare was rupees 13,756 and the rail ticket fare was rupees 2,398 rupees. By how much is the air ticket fare more than the rail ticket fare? इथे काय विचारलं आपल्याला की शबनमने काय केलं, त्याला कुठे जायचं असेल तर शबनमने प्रवासासाठी 2 ऑप्शन विचारात घेतले, एक एअरवेजने जायचं आणि एक रेल्वेने जायचं. ठीक आहे, म्हणजे एक विमानाने जायचं होतं त्याला किंवा एक रेल्वेने जायचं होतं. मग त्याने दोन्ही तिकीटचे काय केलंय, द एअर तिकीट फेअर वॉज, तर त्या एअर तिकीटची जी आहे म्हणजे विमानाची जी तिकीट होती ती किती होती, 13,756 अँड द रेल तिकीट फेअर वॉज, आणि रेल्वेचे तिकीटचे भाडे काय होते तर 2,398. आता काय दिलंय की बाय हाऊ मच इज द एअर तिकीट फेअर मोर दॅन द रेल तिकीट फेअर. आता हे काय झालं आपलं एअर तिकीट. ठीक आहे, आणि हे काय झालं रेल्वे तिकीट फेअर. ठीक आहे, हे झालं रेल तिकीट फेअर, हे झालं एअर तिकीट फेअर. इथे आपल्याला सरळ दिसते की एअर तिकीटचं फेअर हे काय जास्त आहे आणि रेल तिकीटचं काय आहे कमी आहे. मग याच्यातलं आपल्याला काय काढायचं, इथे डिफरन्स काढायचा आहे. ठीक आहे, याच्यातलं डिफरन्स काढायचं असेल तर आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन करा. मग हे 2 याची जे आहे ते आपण मायनस करूया. 6 बोरो करूया, 16 + 8 तर 4 5 40 मधून 9 मायनस करा, आन्सर 5. नंतर 6 मधून 3 मायनस करा 3, त्याच्यानंतर 3 मधून 2 मायनस करा 1 and 1. तर आन्सर किती आला आपला 11,358. म्हणजे जे रेल तिकीटचं फेअर आहे ते 2,398 आहे आणि एअर तिकीटचं फेअर आहे 13,756. म्हणजे एअर तिकीटचं फेअर हे रेल तिकीटच्या फेअरपेक्षा कितीने जास्त आहे तर 11,358. ठीक आहे, तिथे हेच विचारलंय आपल्याला. तर बघा ऑप्शनमध्ये 11,358 फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट 43 नंबरचा क्वेश्चन बघूया. इन द फिगर्स गिव्हन बिलो विच ऑप्शन ऑफ शेडेड पोर्शन इंडिकेट्स अ प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे आपल्याला हे जे 4 फिगर दिलेले आहेत याच्यापैकी आपल्याला हे बघावं लागेल आणि त्या 4 फिगर ह्या शेड केले आहे. तर आपण कोणती फिगर ही प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आपण लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे बघा आता आपण एक एक फिगर बघूया. आता फिगर ए ऑप्शनची जी फिगर आहे ती बघा, ते एक फिगर दिली आहे आणि त्याचे इक्वल पार्ट केले आहेत. ठीक आहे, एका फिगरचे इक्वल पार्ट किती केले आहेत तर 5, 1 2 3 4 5. म्हणजे इक्वल पार्ट केल्यानंतर हे 1 2 3 4 5. आपण फ्रॅक्शन लिहितानाच आपण कसं लिहितो की एखाद्या फिगरचे जे इक्वल पार्ट असतील त्याच्यापैकी जर एखादा भाग शेडेड असेल त्याला आपण अपूर्णांकात म्हणजे फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. तर या फिगरचे टोटल इक्वल पार्ट किती आहे तर 5 आहे आणि शेडेड किती आहे तर फक्त 1 आहे. ठीक आहे, म्हणजे आपण याचा शेडेड पोर्शन जो आहे तो आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो आणि प्रॉपर फ्रॅक्शन इथे आपण काय तयार करू शकतो. तर आपण ऑप्शन एचा जो फ्रॅक्शन आहे तो 1/5 असं आपण तयार करू शकतो. तसेच मग आपण बीचा बघा, बीची जी फिगर आहे ते एक तर 2 पार्टमध्ये केली आहे आणि त्याचे इक्वल पार्ट नाही केले आहेत. बघा, हा पूर्ण मोठा पार्ट आहे आणि याचे हा छोटा आणि हा थर्ड, म्हणजे पार्ट इक्वल नाही आहेत तर आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू शकत नाही. सेम थिंग इथे पण आहे, इथे हा मोठा आहे, इथे छोटा, हा छोटा आहे, इथे पण इक्वल पार्ट नाही आहेत.
फ्रॅक्शन लिहिताना कोणत्याही फिगरचे पार्ट आधी काय करावे लागतात, इक्वल करावे लागतात, तेव्हाच आपण शेडेड किंवा नॉन शेडेड पोर्शन जो आहे तो फ्रॅक्शनद्वारे इंडिकेट करू शकतो. इथे पण बघा, इथे पण हा पार्ट मोठा आहे, हा छोटा, हा सेम आहे, पण इक्वल नाहीये. फ्रॅक्शनसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फिगरचे पार्ट जे आहेत ते इक्वल असायला पाहिजे. इथे इक्वल 5 पार्टमध्ये फिगर जी आहे ती डिवाइड केली आहे आणि त्याच्यानंतर एक भाग जो आहे तो शेडेड केला आहे. तो शेडेड केलेला भाग आपण प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो, जसं 1/5. म्हणजेच आपलं आन्सर काय येईल, तर ऑप्शन नंबर ए हे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया 44 नंबरचा क्वेश्चन. शिवम नीड्स 15 minutes टू वॉटर द बॅकयार्ड ऑफ द स्कूल. टू वॉटर द सेम backyard, Seema needs a quarter of an hour. Sonali needs 900 seconds and Rahul takes half an hour. Then who needs the longest time to water the backyard? म्हणजे इथे शाळेच्या बॅकयार्डला काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे. ठीक आहे, तर ते पाणी घालायला इथे जे चार स्टुडंट सांगितले आहेत, जसे कोण कोण पाणी घालत आहे बॅकयार्डला. एक घालत आहे शिवम, दुसरा कोण आहे, एक शिवम आहे, दुसरा आहे सीमा, थर्ड कोण आहे सोनाली, आणि फोर्थ कोण आहे राहुल. हे चौघे जण ना शाळेच्या बॅकयार्डला पाणी घालतात आणि प्रत्येकाला जो आहे ना तो वेळ जो आहे, टाइम जो लागत आहे तो वेगवेगळा लागत आहे. ठीक आहे, कोणाची स्पीड जास्त असेल, कोणाची स्पीड कमी असेल. इथे बघायचं आहे आपल्याला कोणाला किती टाइम लागतो आणि सर्वात जास्त टाइम कोणाला लागतो ते बघायचं आहे. म्हणजे हु नीड्स द लॉंगेस्ट टाइम टू वॉटर द बॅकयार्ड, म्हणजे कोणाला जास्त वेळ लागतो बॅकयार्डला पाणी घालायला. ठीक आहे, मग आता सर्वात आधी बघूया शिवमला किती वेळ लागतो. शिवमला किती वेळ लागतो, 15 minutes. ठीक आहे, याचं सरळ सरळ काय दिलं, 15 minutes. शिवमला 15 minutes लागतात. त्याच्यानंतर सीमाला, त्याच बॅकयार्डला सीमा नीड्स अ क्वार्टर ऑफ अन अवर. इथे मिनिट मध्ये दिलाय आपल्याला टाइम, इथे काय दिलेला आहे, क्वार्टर ऑफ अन अवर. म्हणजे आपल्याला क्वार्टर ऑफ अन अवर जे आहे ते मिनिट मध्ये ट्रान्सफर करावं लागेल. ठीक आहे, तर मग करूया आपण. जर क्वार्टर मीन्स 1/4, म्हणजेच 1/4 ऑफ 1 hour. अवरलाच आपण मिनिट मध्ये कसं लिहितो, 16 minutes. मग याचं जर आन्सर काढला आपण, 4 1 4 4 5 म्हणजे 15 4 16. म्हणजे इथे काय आन्सर आलेला आहे, 15. हे काय आहे, मिनिट्स. तर सीमाला पण किती वेळ लागतो, 15 minutes लागतो. शिवमला पण किती वेळ लागला, 15 minutes. आता आपण सोनालीला बघू. सोनाली नीड्स 900 सेकंड. इथे सेकंड मध्ये दिला आहे. मग सेकंडचं जर मिनिट करायचं असेल तर एका मिनिटामध्ये किती सेकंड असतात, 60 सेकंड. मग 900 सेकंड म्हणजे किती मिनिट्स, याचं काय करावं लागेल, आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. जसं 900 डिवायडेड बाय 60. तर इथे भाग जाईल किती, 6 1 6 3 6 5 30. म्हणजे इथे पण किती आलं, इथे पण काय आलंय, 15 minutes. ठीक आहे, म्हणजे सोनालीला पण 15 minutes लागतात. कशासाठी, तर स्कूलच्या ज्या बॅकयार्डला पाणी द्यायला. आता लास्ट काय, राहुलला किती मिनिट लागतात बघूया. राहुल टेक्स हाफ अन अवर. हाफ अन अवर म्हणजे 1/2 ऑफ अवर. अवर म्हणजे 1 hourलाच आपण कसं लिहू शकतो, 16 minutes. याचं पण आपल्याला मिनिट मध्ये हे काढायचं आहे. तर म्हणून मग 2 3 6 2 0. म्हणजे याचे जे मिनिट आहे ते किती आलेत आपले, 30 minutes. तर आपण सर्वांचं जे आहे
इथे आपल्याला सेकंडमध्ये, क्वार्टरमध्ये, हाफमध्ये असं आपल्याला दिलं होतं. तर आपण सर्वात आधी काय केलं, सर्वांना लागणारा जो टाइम आहे तो मिनिटमध्ये आधी काढला. आता बघूया, शिवमला 15 मिनिट, सीमाला 15 मिनिट, सोनालीला पण 15 मिनिट्स आणि राहुलला 30 मिनिट्स. आणि इथे आपल्याला हेच विचारलंय, देन हू नीड्स द लॉंगेस्ट टाइम टू वॉटर द बॅकयार्ड. म्हणजे सर्वात जास्त वेळ कोणाला लागला, 30 मिनिट, म्हणजेच कोणाला, राहुलला. तर म्हणजे बघा मग ऑप्शनला आहे का शिवम, सोनाली, राहुल. बघा सेकंड ऑप्शनला काय आहे, राहुल, म्हणजेच राहुलला सर्वात जास्त वेळ लागला. म्हणजे ऑप्शन सेकंड इज अ करेक्ट आन्सर. चला तर मित्रांनो, यापुढील क्वेश्चन आपण पार्ट 3 मध्ये बघूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की